40 मुलांना घेऊन जाणारी एक बस विहिरीत कोसळली. पुण्यातून एका बसचा धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पंढरपुरात लहान मुलांना घेऊन जाणाऱ्या एका बसचा एक धक्कादायक प्रकार सध्या उघडकीस आला. हा व्हिडिओ व्हायरल होताच सगळीकडे एक धक्क्याचं वातावरण पसरलंय. सगळ्यांना प्रश्न पडलाय की याच्या मागचं कारण काय होतं. विद्यार्थ्याला घेऊन जाणाऱ्या बसच्या चालकाची चूक होती की बसमध्ये काही प्रॉब्लेम झाला होता. खरं तर ही घटना 2 दिवसापूर्वी घडली होती, पण त्याचा आज तपास केल्यानंतर एक धक्कादायक सत्य उघडकीस आलं. आणि ते सत्य ऐकल्यानंतर ज्या पालकांची मुलं बसनं शाळेत जात होती ती लोक आता मुलांना बसने पाठवायला घाबरू लागले आहेत. पालक म्हणतायत मुलांना शाळेतच पाठवायचं नाहीये. मग काय होतं ते सत्य की ज्यामुळे सगळ्या पालकांमध्ये घबराट पसरली. पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेचं सत्य नेमकं काय आहे, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक घटना जी पुण्यातून सध्या व्हायरल होत आहे. एका लहान मुलांच्या शाळेतून एका बसमध्ये 40 मुलं बसली होती. बस त्या ठिकाणी निघाली आणि पुण्याच्या बाहेर येताच एक धक्कादायक प्रसंग घडला. खरं तर या घटनेचं सत्य आज उघडकीस आलंय आणि ज्यामुळे सगळे पालक आता घाबरू लागले आहेत. मग नेमकं कोणाची चूक होती. खरं तर त्या दिवशी नेहमीप्रमाणे शाळा सुटली, पण कुणालाच कल्पना नव्हती की तो दिवस इतर दिवसांसारखा नसेल. दुपारची वेळ, बेल वाजली, वर्गातून लहान मुलांचं एकच गलका ऐकू येऊ लागला. मुलं आनंदानं आपल्या पाठीवर दप्तराचं ओझं सांभाळत वर्गाबाहेर पडली. चेहऱ्यावर शाळा सुटल्याचा आणि घरी जाण्याचा तोच आनंद. काही मुलं एकमेकांसोबत खाऊ शेअर करत होती, तर काही उद्याच्या खेळांचे प्लॅन्स करत होती. पुण्याच्या हडपसर सासवड रस्त्यावरील वडकी येथील मोडक इंटरनॅशनल स्कूलचा हा परिसर. मुलं रांगेत येऊन आपल्या ठरलेल्या स्कूल बसमध्ये बसू लागली. या बसमध्ये 1-2 नव्हे तर 40 मुलं होती. काही पहिलीला, काही दुसरीला, तर काही 5वीला, तर काही थोडीशी मोठी मुलं. बसच्या आत मुलांचा किलबिलाट सुरू झाला. याच वेळी बसच्या बाहेर एक वेगळी आणि संशयास्पद हालचाल घडत होती, ज्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. तो चालक बसच्या दिशेने येत होता, पण त्याची चाल नेहमीसारखी नव्हती. त्याचे पाय जमिनीवर पडताना थोडेसे थरथरत होते. दुरून पाहणाऱ्याला वाटेल की कदाचित उन्हामुळे किंवा थकव्यामुळे तो असा चालत असेल, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच धुंदी आणि चेहऱ्यावर प्रचंड बेफिकिरी दिसत होती. तो बसच्या केबिनमध्ये चढला. त्याने स्टीअरिंगवर हात सोड ठेवला. गाडी सुरू केली. इंजिनचा आवाज झाला आणि 40 मुलांचा हा प्रवास सुरू झाला. सुरुवातीला सगळं काही शांत, पण जशी बस मुख्य रस्त्याला लागली तशी ड्रायव्हरची हालचाल अधिकच विचित्र होऊ लागली. बस तर पुढे जात होती, पण चालकाच्या मनात नेमकं काय चाललं होतं आणि प्रवासाच्या पहिल्या 5 मिनिटात असं काय घडलं की ज्यामुळे मुलाच्या आनंदाचं रूपांतर भीतीमध्ये करायला सुरुवात केली. 2 दिवसापूर्वी ही घटना घडत होती, पण तिचे पडसाद आज उमटत होते. आज कोणताही पालक बसमध्ये मुलांना बसवायला घाबरू लागला आहे. मग काय होतं त्याचं कारण. बस आता हडपसर सासवड रस्त्यानं पुढे धावू लागली होती. बाहेर गाड्यांची वर्दळ होती. बसच्या आत मुलं खिडकीबाहेरचे दृश्य पाहत गप्पा मारत होती. काही मुलं खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याचा आनंद घेत होती. पण अचानक रस्त्यावरून जात असताना मध्येच एक मोटारसायकलवाला या बसच्या अगदी समोर आडवा गेला. खरं तर अशा मोठ्या रस्त्यावर हे नेहमीच घडतं. एका अनुभवी चालकाने अशा वेळेस डोकं शांत ठेवून ब्रेक दाबवणं किंवा गाडी बाजूला घेणं अपेक्षित असतं, पण या मोटरसायकलवाल्याने आडवं जाताच तो बस चालक अगदी चलबिचल झाला. त्याचा स्वतःवरचा ताबा सुटल्यासारखा तो वागू लागला. त्याने अचानक स्टीअरिंगवर हात मारला आणि तो स्वतः ताबा सुटल्यासारखा वागू लागला. त्याने अचानक स्टीअरिंगवर हात मारला, जोरानं ब्रेक दाबला आणि यामुळे बसमधली मुलं देखील चलबिचल झाली. काही मुलांची दप्तरं खाली पडली. काही मुलं काही क्षणासाठी शांत झाली. त्यांना वाटलं की बाहेर कुठंतरी मोठं संकट आले, पण खरा धोका तर बसच्या आतमध्येच होता. त्या मोटरसायकलवाल्याला ओव्हरटेक करण्याच्या नादात ड्रायव्हरने अचानक बसचा वेग वाढवला. गाडी चालवण्याचा त्याचा वेग आता सामान्य राहिला नव्हता. तो कधी अचानक डावीकडे वळवायचा तर कधी उजवीकडे. रस्ता मोठा होता, पण त्यांची बस नागमोडी वळणं घेत घेत पुढे जात होती. मागे बसलेले विद्यार्थी एकमेकांचे हात घट्ट पकडू लागले होते. चालकाच्या या विचित्र वागण्यामुळे बसच्या आतल्या वातावरणाची शांतता आता एका अज्ञात भीतीत बदलू लागली होती. गाडीचा वेग सतत बदलत होता. चालकाचं स्टीअरिंगवरचं नियंत्रण सुटू लागलं होतं. पण या धावत्या बसच्या आतमध्ये मुलांची नेमकी काय अवस्था झाली होती, त्यांनी पुढे काय पाहिलं, चला पाहूया सविस्तर माहिती. गाडीचा वेग आता प्रचंड वाढला होता. आता रस्त्यावरून जाणाऱ्या वाहन चालकांनाही समजून चुकलं होतं की या स्कूल बसमध्ये काहीतरी गडबड आहे. कारण की 2 व्हीलर चालकांनी बसच्या बाजूला येऊन ड्रायव्हरला इशारा करण्याचा प्रयत्न केला. त्याला गाडी हळू चालवण्यास सांगितलं, पण ड्रायव्हर कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचे डोळे लाल झाले होते. तो फक्त समोरच्या रस्त्याकडे पाहून गाडी सुसाट पळवत होता.
बसच्या आत मुलांच्या मनात प्रचंड घबराट पसरली होती. काही लहान मुलं रडायला लागली होती. काका गाडी हळू चालवा ना, आम्हाला घरी जायचं आहे, अशा आवाजांनी बसची केबिन घुमू लागली होती. पण त्या निष्पाप मुलांच्या आवाजाचा, त्यांच्या रडण्याचा चालकावर काहीच परिणाम होत नव्हता. मुलाच्या भावना तीव्र झाल्या. त्यांना समजत होतं आपण सुरक्षित नाही होत. काही मोठ्या मुलांनी चालकाच्या केबिनच्या दिशेने जाऊन त्याला थांबवण्याचा विचार केला, पण गाडी हेलकावे खात होती की कोणाला जागेवरून हलणं शक्य नव्हतं. बसमधील प्रत्येक सेकंद आता एखाद्या युगासारखा वाटत होता. चालकाची ही चलबिचल अवस्था, गाडीचा तो भयानक वेग, यामुळे बसमधील काही मुलांनी देवाचा धावा करायला सुरुवात केली. प्रत्येकाला आपल्या आईबाबांची आठवण येत होती. आज आपण सुखरूप घरी पोहोचू का, हाच एक प्रश्न 40 मुलांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होता. परिस्थिती अत्यंत गंभीर बनली होती. बस आता वडकी परिस्थितीत एका अत्यंत धोकादायक वळणावर आली होती. वळण समोर होतं, गाडीचा वेग मर्यादा बाहेर होता, पण याच वळणावर असं काय होतं की जे पाहून चालकाचे हातपाय पूर्णपणे गळून पडले. वडकी परिसरातला हा रस्ता जितका व्यस्त तितकाच कडेला असणाऱ्या काही गोष्टींमुळे तो धोकादायक बनला होता. आता रस्त्याच्या कडेला एक विहीर अनेक वर्षापासून होती. पंढरपूरच्या तांदूळवाडीमध्ये जशी विहीर रस्त्याच्या कडेला उघडी होती तशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. पंढरपूरच्या तांदूळवाडीत एक टेम्पो सरक रस्त्याच्या कडेच्या विहिरीमध्ये जाऊन पडला. 14 जण होते, पण 8 जण कसे बसे बाहेर आले. पण आता इथे तोच प्रसंग घडणार होता. बस वेगानं पुढे जात असताना चालकाचं गाडीवरचं नियंत्रण पूर्णपणे सुटलं. आता तो प्रसंग येणार होता की ज्याने सगळे पालक आता मुलांना बसमध्ये बसवायला घाबरणार होते. खरं तर रस्त्याच्या कडेला विहिरी असणं हे अत्यंत अक्षम्य अशी चूक आहे. त्याला बॅरिकेड्स लावणं किंवा त्या विहिरी भिजून टाकणं हे त्या रस्तेवाले कॉन्ट्रॅक्टरचं काम असतं, असं बऱ्याच वेळा बोललं जातं. पण आता इथे 40 निष्पाप जीवांचा प्रश्न होता. वडकी परिसर का व्यस्त, विहिरी अनेक वर्षापासून. हळूहळू बसची स्टिअरिंग जी होती तर ती चालकाच्या हातातून आता तिचं नियंत्रण सुटू लागलं होतं. रस्ता सोडून ही 40 मुलांनी भरलेली बस आता थेट खोल विहिरीच्या दिशेनं जाऊ लागली होती. खरं तर 1 किलोमीटरपासून हा थरार त्या ठिकाणी आता बदलू लागला होता. जशी बस निघाली होती तसं चालकाच्या याच्यामध्ये एक वेगळंच बदल त्या ठिकाणी जाणवत होता. गेल्या 10 वर्षापासून हा चालक त्या बसवर काम करत होता, पण तो दिवस त्याच्यासाठी अत्यंत वेगळा होता. क्षणार्धात बस हळूहळू पुढे जाऊ लागली. काही काळानंतर बस डावी उजवीकडे हेलकावे खाऊ लागली. पाहता पाहता बस एका खोल विहिरीकडे जाताना दिसू लागली. क्षणार्धात बस रस्त्यावरून खाली उतरली. बसमधील मुलांनी जेव्हा खिडकी समोरून पाहू लागले होते, जे मुलं समोर बसले होते त्यांना दिसलं होतं पुढे विहीर आहे आणि विहिरीच्याच बाजूला ती बस हळूहळू जाऊ लागली होती. आता मुलांनी विहीर विहीर असं म्हणताच अगदी बसमध्ये प्रचंड किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या. मुलांच्या काळजाचा ठोका चुकला. अनेक मुलं एकमेकांना घट्ट बिलगली. त्यांनी डोळे मिटून घेतले. तो प्रसंग इतका भयानक होता की बाजूने जाणाऱ्या प्रत्यक्षदर्शींच्या मते आता ही बस विहिरीत पडणार. पुण्यात एक अत्यंत थाळगाचं थरकाप उडवणारी घटना घडणार हे निश्चित होतं, पण ड्रायव्हरने शेवटच्या क्षणी ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला, पण गाडीचा वेग इतका होता की बस थांबणं अशक्य नव्हतं. ती थेट बस विहिरीच्या तोंडाशी जाऊन पोहोचली. बस विहिरीच्या अगदी काठावर गेली. 40 निष्पाप जीवांचा श्वास रोखला गेला. पण त्या शेवटच्या 2 सेकंदात तिथे काय घडलं, त्या शेवटच्या काही सेकंदामध्ये तो घडला तो थरार अंगावर काटा आणणार होता. बस विहिरीच्या दिशेनं घुसली, पण सुदैवाने एक चमत्कार घडला. त्या विहिरीच्या बाजूला प्रशासनाने स्थानिक पातळीवर एक मजबूत सुरक्षा कवच म्हणजे लोखंडी आणि सिमेंटचे बॅरिकेड्स लावले होते. ती भरधाव स्कूल बस विहिरीच्या तोंडावर असणाऱ्या मजबूत सुरक्षा कवचाला जाऊन प्रचंड वेगानं धडकले. एक मोठ्या कांटाळ्या बसवणारा आवाज झाला. त्या बॅरिकेडने बसचा वेग शोषून घेतला आणि बस अगदी काठावर भिंतीला घासून जागीच थांबली. आता खरं तर धक्का याच्यानंतर लोकांचा बसला. आता हे अपघात झालं, लोक धावत पळत आले. आता लोकांना वाटलं ब्रेक फेल झाले असतील, पण खरा धक्का तेव्हा बसवला जेव्हा चालकाला पकडलं, त्याला खाली उतरवलं तर तो बस चालक मद्यधुंद अवस्थेत होता. त्याने इतकी दारू पिली होती की त्याला स्वतः कुठे उभं हे समजत नव्हतं. दारूच्या नशेत 40 मुलांचा तो जीव धोक्यात घालत होता. हा रिपोर्ट ऐकल्यानंतर आता पालकांनी नेमकं काय करायला पाहिजे की महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या वाहतूक समितीकडे चालकाची आणि अटेंडन्सची नियमित वैद्यकीय तपासणी, विशेषतः ब्रेथ ॲनालायझर चाचणी सक्तीची करण्याची मागणी केली पाहिजे. चालक शाळेत येताना आणि मुलांना सोडताना त्याची चाचणी झालीच पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे स्कूल बसमध्ये GPS आणि स्पीड गव्हर्नर चालू स्थितीत आहेत की नाही याची वेळोवेळी खात्री करा. जर बस ठरलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने धावत असेल किंवा भलत्याच मार्गाने जात असेल तर पालकांच्या मोबाईलवर तत्काळ अलर्ट गेला पाहिजे. तिसरी पायरी म्हणजे मुलांशी दररोज संवाद साधा. गाडी चालवताना ड्रायव्हर काका कसे वागतात, ते सुरक्षितपणे गाडी चालवतात का की कोणाशी भांडतात किंवा आवाजावी वेग वाढवतात याबद्दल मुलांकडून रोजची माहिती घ्या. अनेकदा मुलं भीतीपोटी सांगत नाही, पण त्यांना विश्वासात घेऊन विचारल्यास सत्य बाहेर येते.
चौथी गोष्ट, प्रशासकीय पातळीवर कारवाई. रस्त्याच्या कडेला असणारे उघडे विहिरी, धोकादायक वळणे किंवा तुटलेले बॅरिगेड्स दिसल्यास स्थानिक नगरपरिषद, सार्वजनिक बांधकाम किंवा पोलिसांकडे लगेच तक्रार नोंदवा. पंढरपूर किंवा सासवडच्या वडकीसारख्या घटना प्रशासनाने डोळ्यात अंजन घालणाऱ्या आहेत. शेवटी जर तुम्हाला कोणत्याही स्कूल बसचा ड्रायव्हर बेदरकारपणे वेगात किंवा संशयास्पद रीतीने गाडी चालवताना दिसला तर तात्काळ त्या बसचा नंबर टिप करून RTO किंवा 100 नंबरवर पोलिसांना कॉल करा. शांत बसू नका. तुमची एक सतर्कता 40 मुलांचे प्राण वाचवू शकते. या व्हिडिओला जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा. ही जनजागृती प्रत्येक घरात पोहोचेल आणि प्रशासन अशा शाळांवर कडक कारवाई करेल. सुरक्षित राहा, सतर्क राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.